नमस्कार, मी जान्हवी आणि आता सकाळचे 5:30 झालेले आहेत. तर आम्ही अक्कलकोटमधून आता रूम सोडत आहोत आणि आता आम्ही निघणार आहोत तुळजापूरला. तर अक्कलकोटचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करू नाही शकले, कारण की आम्हाला काल यायला खूप वेळ झाला. ॲक्च्युली 6 वाजले होते आणि त्यानंतर रूम बुक केली आणि त्यानंतर आम्ही देवाला दर्शनाला गेलो होतो. तर कारण की रूम पण भक्तिनिवास फुल होतं. आम्ही ज्यावेळी 6 वाजता पोहोचलो त्यावेळी मग आम्हाला बाजूला रूम भेटून गेली लगेचच. तर छान रूम होती ही, म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. तर 2,000 रुपये घेतले त्यांनी. आम्ही 5 जण होतो आणि टॉयलेट बाथरूम पण व्यवस्थित होते, स्वच्छ होती रूम, म्हणून आवडली. आणि इथे बघू शकता अगदी देवळाच्या जवळच 5 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला ही रूम भेटली होती. आणि खाली उतरतं लगेच रिक्षा मिळाली आम्हाला. स्टँडला गेलो आणि तिथे आम्ही चहा घेतला. चहा पण खूप छान होता. चहा स्टँडवरच भेटला आम्हाला. आणि नंतर मग आम्ही 6:30ला आम्हाला तिथून अक्कलकोट तुळजापूर बस मिळाली. तर 8पर्यंत आम्ही तुळजापुरात पोचलो होतो. आणि लगेचच कारण की आम्ही चहा घेतला होता, आम्ही नाश्ता वगैरे काही केलं नाही, कारण की आम्हाला दर्शन घ्यायचं होतं आणि दर्शनाला खूप वेळ लागतो हे माहीत होतं. तर म्हटलं पहिला दर्शन घेऊ, नंतर मग जेवण नाश्ता काही करायचं ते आपण करू, असं ठरलं आमचं. आणि तशी कुणाला भूक नव्हती. तर ओटी घेतली देवीची, बाकीचं सामान घेतलं आणि लगेचच आम्ही दर्शनाला निघालो. तर बघू शकता खूप गर्दी होती सकाळी एवढ्या लवकरही. खूप सारी लोकं ॲक्च्युली अक्कलकोटलाही तेवढीच प्रचंड गर्दी होती. आम्हाला खरं दर्शन अक्कलकोटला खूप छान झालं. त्यानंतर गर्दी खूप वाढली होती आणि 8 ते 9 अशी आरती असते ती आम्हाला भेटून गेली होती. तर छान वाटलं अक्कलकोटलाही. आणि आता इथे बघू शकता की प्रवेशद्वारातून आत आले आणि इथे आता आम्ही निघालो कल्लोळ तीर्थाकडे. कल्लोळ तीर्थ म्हणजे तिथे सर्व नद्यांचं एकत्र पाणी असतं. ते तीर्थ, त्या तीर्थामध्ये बरेच जण अंघोळ करतात. तर ज्यांना शक्य नाही त्यांनी थोडंफार अंगाला लावून घेतात पाणी आणि दर्शनाला जातात. कल्लोळ यासाठी म्हटलं जातं की सगळ्या नद्यांचं पाणी एकत्र आहे, त्यामुळे ते कल्लोळ तीर्थ म्हणून हे केलं जातं. आणि एका बाजूला गोमुख तीर्थ आहे. तर कल्लोळ तीर्थामध्ये आम्ही खाली उतरलो. इथे गणपतीची मूर्ती आहे सुरुवातीला, त्याचं दर्शन घेतलं आणि प्रवेशद्वारामधून आम्ही आत प्रवेश केला. इथे बघू शकताय खूप प्रचंड गर्दी होती. तर इथे मुखदर्शनाला अर्धा तास लागतो, लवकर होतं 15 मिनटं, अर्धा तास वगैरे लागतो. नंतर 200 रुपये देणगी देऊन, म्हणजे पास काढून, 200 रुपये आणि 500 रुपये पास काढून असं दर्शनाचं हे आहे. आणि धर्मदर्शन हे फुकट आहे, परंतु त्याला वेळ लागतो. तर आम्हाला धर्मदर्शनच करायचं होतं. आम्ही सकाळी गेल्यामुळे आम्ही फ्रेश होतो, त्यामुळे आम्हाला तेवढं वाटलं नाही. निदान 3 ते 4 तास लागतात. तर वेळ गेला, परंतु जे लहान बाळ आहेत, वयस्कर आहेत, त्यांना खूप त्रास होतो नंतर शेवटी. तर जे हॉल दिसतो ना, असे 4 हॉल होते. त्यानंतर आम्हाला दर्शन मिळालं. तर दुसऱ्या हॉलमध्ये आल्यानंतर 2 नंबरच्या आम्ही फ्लोअरवर आल्यानंतर, म्हणजे पहिला 4th फ्लोअर, नंतर 3rd फ्लोअर, नंतर 2nd फ्लोअर आणि मग 1st फ्लोअर असं होतं. तर 2nd फ्लोअरवर आल्यानंतर मला देवीचं दर्शन झालं थोडं त्या ह्याच्यावर स्क्रीनवर. आणि त्यानंतर आम्ही दर्शन व्यवस्थित आमचं नंतर दर्शन झालं. दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारली. बघू शकता खूप छान सगळे देव दिसत होते. अगदी दृष्ट करण्यासारखे देव सगळे सजलेले होते. तर छान सगळं डोळ्यात भरून घेतलं आणि झटपट आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली. तर बघू शकता खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी आहे. सुट्टीचे दिवस होते. आम्ही शनिवार रविवार असं गेलो होतो. शनिवारी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि रविवारी तुळजापूरला. अक्कलकोटलाही प्रचंड गर्दी होती. अक्कलकोटला आम्हाला भक्तिनिवासला रूम तर भेटलीच नाही. नंतर आम्हाला अन्नछत्रमध्ये पण भोजन भेटलं नाही, कारण खूप गर्दी होती तिथे जर उभारणंही शक्य नव्हतं, म्हणून आम्ही बाहेर येऊन तिथं जेवण केलं होतं. तिथेही जेवण आम्हाला खूप छान भेटलं, परंतु बाहेर आल्यानंतर अगदी ज्यावेळी आपण एंट्री करतो तिथेच एक हॉटेल आहे, तिथे 100 रुपये थाळी होती. खूप छान थाळी होती खरं. छान 3-4 भाज्या होत्या, छान चपाती वगैरे सगळं होतं, भात होता. मस्त जेवण झालं अक्कलकोटमध्ये. आणि इथेही तुम्हाला सांगू, दर्शन वगैरे घेतलं आम्ही तुळजापूरमध्ये, प्रदक्षिणा वगैरे केली आणि लगेचच आम्ही, कारण की आम्हाला गाडी लगेचच होती, म्हणजे 1 अर्ध्या तासातच. तर आम्हाला जेवण करून लगेचच बाहेर निघायचं होतं. तर आम्ही काय केलं की बाहेर निघालो. इथे एक्झिटला तुम्हाला दिसत असेल, एक्झिट करतो नाही तोपर्यंत खूप छान ना देवी भेटायला आली होती. म्हणजे मला तर ते माहीत नव्हतं, पण तुम्ही ज्यांना नंतर विचारलं तर ते म्हणले काळूबाई भेटायला येते देवीला, असं असतं. मी आता इथे थांबते, तुम्ही ऐका. खूप छान वाटत होतं हे बघताना.
तर बघू शकताय खूप छान देवी सजवलेल्या होत्या. ऊन असल्यामुळे मला तेवढं ते तुम्हाला फोकस करून दाखवता नाही येईल, परंतु खूप सुंदर देवी होत्या. छान वाटलं आणि अशा प्रकारे आम्ही मग बाहेर पडलो. तर बघू शकता आता हा बाहेर पडण्याचा द्वार आहे. कमान दिसते ही मोठी. इथून आम्ही बाहेर पडलो. तिथून नंतर मग आम्हाला जे काही खरेदी करायचं होतं ते पटकन खरेदी केलं, फोटो काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण पण जय कामत म्हणून हॉटेल आहे तिथे म्हणजे खूप अप्रतिम थाळी होती. 150 रुपयेमध्ये थाळी होती, परंतु खूप अप्रतिम थाळी होती. नक्की तुम्ही गेला तर तिथे जेवण करा. व्हेज आहे. खूप मस्त थाळी होती आणि त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास केला. तर असा माझा 2 दिवसाचा प्रवास. तुम्हाला दोन्ही दिवसाचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक मात्र करायला विसरू नका.